दरम्यान नरहरी झिरवाळांप्रमाणेच राष्ट्रवादीचे इतर नेते सुद्धा अडचणीत सापडले होते। त्यांची वादग्रस्त प्रकरणं काय होती हे आपल्याला पाहायचं आहे। झिरवाळांप्रमाणेच राष्ट्रवादीचे नेतेही सापडले होते। तर माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। तर रुपाली चाकणकर यांचा खरासोबतचा फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते। त्याबरोबरच धनंजय मुंडे हे बीड प्रकरणावरून वादात सापडले होते। तर नरहरी झिरवाळांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर आता राजकीय प्रतिक्रिया येतात। झिरवाळांची जागा रिकामी करण्यासाठी एका माजी मंत्र्याचं नाव चर्चेत आहे। पेनड्राईव्ह समोर आल्यास किमान 3 मंत्र्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा दावा विजय वडेट्टीवारांनी केलाय। तर खासदार संजय राऊतांनी झिरवाळांवर बोलणं टाळलंय। असं आहे की जे नको आहेत ते टार्गेट होत आहे। प्रत्येकाला जागा रिकामी करून घ्यायची, स्पर्धा खूप आहे त्यामध्ये। एक मंत्र्याची विकेट गेली की दुसरा टपूनच बसला आहे, त्यामुळे दुसऱ्याची विकेट काढण्यासाठी तिसरा लाईनीतच आहे। तर अशा यामध्ये हे सर्व प्रकरण घडत आहे। आता एक मोठं नाव येते की याच्या मागे ट्रॅप करण्यामागे ही जागा खाली करून घेण्यासाठी झिरवाळांची जो माजी मंत्री आहे तोच हे सगळं करतो आहे। म्हणजे त्याची जागा खाली झाली तर माझी एंट्री होईल, तो मेला की मी जिवंत राहील, असं सगळं प्रकार या सरकारमध्ये राजरोसपणे सुरू आहे। ह्याच्यावरती तुम्हीही प्रश्न विचारणं मला योग्य वाटत नाही, मी उत्तर देणं मला योग्य वाटत नाही, माझ्याकडे माहिती नाही। एखाद्याच्या बेडरूम मध्ये जाऊन कोणी सिद्ध व्हायचं आणि ते व्हिडिओ बाहेर काढून त्याच्यावर चर्चा करणं हे कोणालाही जर्नलिझममध्ये, पत्रकारितेमध्ये किंवा राजकारणामध्ये या क्षणी योग्य वाटत नाही। पण एक मात्र खरं की महाराष्ट्रातल्या राजकारणाचं, राजकीय नेतृत्वाचं, अध्यात्माचं, हिंदुत्वाचं एक प्रकारे अधपतन गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः भारतीय जनता पक्षाची राजवट झालेलं आहे।